दिले जाणारे पुरस्कार त्याची घोषणा संस्थेचे सचिव आकाश गजभारे यांनी आताच आपल्यापुढे केलेली आहे। मागील 21 वर्षापासून सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार हा एक पुरस्कार देत असतो। त्यानंतर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकाराला राज्यस्तरीय पुरस्कार एक देत असतो। जिल्हास्तरीय पुरस्कार आहेत, प्रेस फोटोग्राफरसाठी पुरस्कार, अशा विविध पुरस्कार देऊन आपण त्यांचा सन्मान करीत असतो। मागील 21 वर्षामध्ये आम्ही अत्यंत अनेक मान्यवर व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित केलेला आहे आणि हा पुरस्कार वितरण सोहळा एक भव्य दिव्य अशा स्वरूपाचा असतो, ते नांदेडकरांना माहीत आहे। सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्या पुरस्कार देऊन त्या व्यक्तीची उंची वाढवण्याचा आणखी आम्ही प्रयत्न करतो, त्याला आणखी जबाबदारी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। हे गेल्या 21 वर्षापासून निरंतर सुरू आहे, यापुढे सुद्धा ती परंपरा सुरू राहील। आणि हा पुरस्कार देताना आम्ही कोणत्याही व्यक्तीकडून प्रस्ताव मागित नाही, तर आम्ही आमच्या विविध समित्या आम्ही ज्या नियुक्त केलेल्या आहेत त्या समितीच्या माध्यमातूनच आम्ही त्या व्यक्तींची निवड करत असतो, त्यांचं कार्य लक्षात घेऊन आणि त्या नावाची घोषणा करीत असतो। आणि म्हणून हा पुरस्कार आम्हाला देत असताना अत्यंत आनंद वाटतो की आम्ही केलेल्या निवडीचं सर्व स्तरातून स्वागत होत असते। पुढे काही दरवर्षी डॉक्टर बी आर आंबेडकर फाउंडेशनतर्फे आपण पुरस्कार जाहीर करत असतो। तर यावर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्काराकरिता डॉक्टर रवी एन सरोदे, उपकुलसचिव संलग्नीकरण विभाग, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ यांना जाहीर केलेला आहे। आणि दुसरा आपण पुरस्कार राज्यस्तरीय कृष्णाई पत्रकारिता सदाशिव गच्छे, जे लॉर्ड बुद्धा टीव्हीचे पत्रकार आहेत, त्यांना या ठिकाणी जाहीर केलेला आहे। आणि नांदेड तिसरा पुरस्कार जो आहे जिल्हास्तरीय कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार, तो आपण या ठिकाणी डॉक्टर अभयकुमार दाडगे यांना जाहीर केलेला आहे। आणि कृष्णाई छायाचित्र पुरस्कार हा आपण उत्तम हंबर्डे यांना या ठिकाणी जाहीर केलेला आहे। आणि मागच्या वर्षीपासून आपण स्मृतिशेष मनोज गजभारे प्रज्ञावंत विद्यार्थी या नवीन पुरस्काराची घोषणा केलेली आहे। तर यावर्षीसुद्धा आपण ते पुरस्कार युक्ता प्रवीण बियानी यांना या ठिकाणी जाहीर केलेला आहे। मागील 21 वर्षापासून आपण हे पुरस्काराची परंपरा या ठिकाणी चालवलेली आहे आणि या ठिकाणी आपण यापुढेही निरंतर ती या ठिकाणी चालू राहील।